मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त. परळीत मतदाना दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याचा प्रकार. कैलास फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल. 82 दिवसांनंतर परळी पोलिसांना जाग आली. कैलास फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दमानी यांची टीका. तर धनंजय मुंडेंना एवढी मतं कशी मिळाली हे कळायला हवं, दमानी यांचा निशाणा. सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला. कायदेतज्ञ असीम सरोदेंचा गंभीर आरोप. ईडीकडे कागदपत्र दिल्याचा सरोदेंचा दावा. भाजपच्या महेश बालदींची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका. बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. ईव्हीएम घोटाळ्यासह भ्रष्टाचार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप. विधानसभेत हकालपट्टी केल्यानंतरही महेश गायकवाड यांची बॅनरबाजी. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंचं माझ्यावर प्रेम. मी कालही त्यांच्याबरोबर होतो, आजही आहे आणि उद्याही राहील. बॅनरवर आशय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांची दूध विक्रीच्या ठिकाणी अचानक भेट. दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारीनंतर झिरवाळ ॲक्शन मोडवर. राहुल सोलापूरकर सारखी प्रवृत्ती ठेचायला हवी. राज्य सरकारनं सोलापूरकरची सुरक्षा काढावी. सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर दीपक केदार आक्रमक. राहुल सोलापूरकर बाबत प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. वक्तव्य जुनं असल्याचा खुलासा राहुल सोलापूरकरनं केलाय. या प्रकरणाची पूर्ण तपासणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. राहुल सोलापूरकरच्या पुण्यातील घरासमोर पतित पावन संघटनेचं घंटानाद आंदोलन. गुन्हा दाखल करून अटकेच्या कारवाईची मागणी. सोलापूरकर विरोधात जोरदार घोषणाबाजी. धुळे शहरात राहुल सोलापूरकरच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात जोडे मारो आंदोलन. सोलापूरकरांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना अजून एक मोठा झटका. सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात सुजय विखे पाटलांची ग्रामस्थ आणि प्रशासनासोबत बैठक. गुन्हेगारी भयमुक्त करण्यासाठी 7 कलमी कार्यक्रम राबवणार. सुजय विखे पाटलांची घोषणा. अभिनेत्री उर्मिला कोठारे वाहन अपघात प्रकरण. उर्मिला कोठारेंची मुंबई हायकोर्टात धाव. अपघाताचा तपास सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी. पोलीस एका खासगी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा कोठारेंचा आरोप. रिंकू फक्त माझी मैत्रीण, कुणी गैरसमज करून घेऊ नका. रिंकू राजगुरू सोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांची प्रतिक्रिया. वाशिमच्या कारंजामध्ये डॉक्टर रजनी राठोडांच्या मॅटर्निटी जनरल हॉस्पिटलवर धाड. अवैधरित्या गर्भपात होत असलेल्या हॉस्पिटलवर कारवाई. आरोग्य विभागाच्या पथकाची हॉस्पिटलवर कारवाई. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी 2 जणांना अटक. दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पालिकेच्या खात्यातील 16,50,000 रुपये व्यक्तिगत खात्यावर घेतल्याचा प्रकार समोर. नालासोपाऱ्यात 41 पैकी 31 अनधिकृत इमारतीवर कारवाई. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरील इमारती जमीनदोस्त. उर्वरित इमारतींवर कारवाई सुरूच. शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांची जामन्यपाडा येथील आश्रमशाळेला भेट. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत विचारपूस केली. तर विद्यार्थ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. जळगावातील जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचं चाळीसगाव संघानं विजेतेपद पटकावलं. जळगाव प्रिंट मीडिया संघाला मिळाला उपविजेतेपद. तर अमळनेरचा संघ तृतीय. नंदुरबार रेल्वे स्थानकावर 38 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार. TV9 मराठीच्या बातमीनंतर सीसीटीव्ही बसवण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस आगारांमधील अनेक बसगाड्या नादुरुस्त. मात्र तरीही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बसेसची तपासणी नाहीच. धुळे जिल्ह्यात 273 वर्षांची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून खंडेराव महाराजांची आरती. धुळ्यात 12वी परीक्षेच्या 47 केंद्रातील 1022 वर्गांवर ऑनलाईन लिंकद्वारे नियंत्रण. शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातले 70% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी. ई पीक पाहणीची नोंद करूनही वेळेवर मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची ई पीक पाहणीकडे पाठ. नंदुरबार जिल्ह्यात जनावरांमध्ये कॅन्सरचा आजार. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना. पशुपालकांना काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. धुळे जिल्ह्यात आतापासूनच ऊसाच्या चाऱ्याचे भाव वाढले. 3,800 रुपये टन भावाने चाऱ्याची विक्री.
शिवसेना पदाधिकारी अशोक ढोळी अपहरण आणि हत्या प्रकरण घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन यांची उचल मागणी पडळकर यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ढोळी कुटुंबियांनी केले होते आरोप नंदुरबारच्या अक्कलकुवातील मदरसामध्ये बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या यमन नागरिकाला अटक 2016 मध्ये वैद्यकीय विसावर परिवारासोबत आलेला आरोपी खालिद इब्राहिम सालेह अलकादमीला अटक बीडमधील 13,225 शेतकऱ्यांचे तब्बल 209 कोटी 84 लाख रुपये नाफेडकडे थकले सोयाबीन खरेदीनंतर 8 दिवसात पैसे मिळणं अपेक्षित असताना नाफेडनं पैसे थकवले शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी वाशिममधील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्यानं दर निम्म्यावर गावरान लसणाला 200 रुपये दर तर सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा नांदेडच्या तरुणानं स्ट्रॉबेरीची शेती फुलवली 5 गुंठ्यात 6 लाखांचं उत्पन्न स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटे शेतीमधून 28 लाखांचं उत्पन्न सोनवणे कुटुंबानं खडकाळ शेती जमिनीतून सोनं पिकवलं पंढरपूरमध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडले आवक कमी झाल्यानं दरवाढ एका लिंबाला 7 ते 10 रुपयांचा दर नाशिकच्या सारंग चौक परिसरातील नागरिक पाण्याच्या समस्यांनी त्रस्त पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या अळ्या सापडल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त पालिकेचा भोंगळ कारभार समोर बुलढाण्यात घरकुलाचा लाभ मिळत नसल्यानं दिव्यांग दत्तात्रय घुले हतबल मागील 4 वर्षांपासून घरकुलासाठी हेळसांड प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी हिंगोलीच्या तामसामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या नागेश पाटील आष्टीकरांच्या पोलिसांना सूचना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेकडून आत्मदहनाचा प्रयत्न दर्यापूरमधील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा रुग्णालयावर आरोप नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमधील होळकरवाड्याची अज्ञाताकडून तोडफोड अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आक्रमक संबंधितांवर कारवाईची मागणी नाशिकच्या पंचवटीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह भरवस्तीत मृतदेह आढळल्यानं खळबळ दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू हिंगोलीच्या सेनगाव परिसरात चोरीच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी वादात खंजीर खुपसल्यानं 1 जण गंभीर जखमी तिघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल अमरावतीच्या सोनारखेडामधील महिला सरपंचाला 36,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं कंत्राटदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात 294 शस्त्र जप्त 124 आरोपींना बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पुण्यात सिनेमा स्टाईलनं डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आळेफाटा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक आरोपींकडून 200 लिटर डिझेलच्या साठ्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त बुलढाण्यातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी दोघांवर अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोला आग आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य गोंदियामध्ये खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू खासगी बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुकीचा प्रकार आरटीओ विभागाचं दुर्लक्ष नाशिक मुंबई महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात अचानक ब्रेक लावल्यानं ट्रेलरवरील अवजड वस्तू सरकल्यानं अपघात झाला चालकाचा ट्रेलर खाली अडकून जागीच मृत्यू कोल्हापूर पोलिसांना गंडा घालणाऱ्या मनोज सबनीसला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी आरोपीनं 6 पोलिसांना 13,60,000चा गंडा घातल्याचा प्रकार या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू